नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री अरविवाक सर, क्रांतीवीर व्ही एन नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, राजापूर, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मार्गदर्शक माननीय प्राचार्य श्री अवॉर्ड पी.के. सर, विषय शिक्षक श्री अरविवाक सर. इयत्ता 10वी, विषय भूगोल, घटक नकाशा आराखडा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नकाशा आराखडा कसा भरावा हे अभ्यासणार आहोत. नकाशा आराखडा भरणे. विद्यार्थी मित्रांनो, नकाशा आराखडा भरण्याचा जो काही प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. जास्तीत जास्त गुण आपण या ठिकाणी मिळवू शकतो. प्रश्न क्रमांक 4 बोर्डाच्या परीक्षेमध्ये, तर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 4 नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. या ठिकाणी 6 बाबी दिल्या जातात आणि कोणत्याही 4 बाबी त्या ठिकाणी नकाशा आराखड्यात भरणं अपेक्षित असतं, आवश्यक असतं, गरजेचं असतं. यासाठी 4 गुण त्या ठिकाणी दिलेले असतात. विद्यार्थी मित्रांनो, नकाशा आराखडा भरण्यासाठी कोणत्याही एका देशाचा नकाशा त्या ठिकाणी दिला जातो. उदाहरणार्थ भारत किंवा ब्राझील या 2 देशांपैकी एका देशाचा नकाशा त्या ठिकाणी दिला जाईल आणि त्या नकाशा आराखड्यात काही त्या देशातील ज्या बाबी आहेत त्या 6 बाबी त्या ठिकाणी दिल्या जातील आणि त्यापैकी 4 बाबी भरणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. नकाशा आराखडा कसा भरावा, म्हणजे नकाशा आराखडा असा भरावा. 1. नकाशा आराखडा भरण्यासाठी 6 बाबी दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 4 बाबी नकाशात भरून सूची दाखवणं अपेक्षित आहे. ही सूची अत्यंत महत्त्वाची आहे. सूची दाखवताना चौकोन तयार करा, त्यात सांकेतिक चिन्ह दाखवून त्यास नावे द्या. जे सांकेतिक चिन्ह सूचीमध्ये दाखवले असेल तेच नकाशामध्ये दाखवा. उदाहरण, सूचीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी गोल दाखवला असेल तर नकाशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नकाशा भरताना तो गोलच त्या ठिकाणी दाखवणं अपेक्षित आहे. त्यास क्रमांक व नावे द्या. नकाशात उत्तर दिशेचा दिशादर्शक बाण दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती मी एक ब्राझीलचा नकाशा दाखवलेला आहे आणि भारताचा नकाशा दाखवलेला आहे. यामध्ये हा क्षेत्रफळी नकाशा आहे. ब्राझील लोकसंख्येची घनता आणि भारत लोकसंख्येची घनता या ठिकाणी दाखवलेली आहेत. नकाशा भरताना या ठिकाणी प्रथम सांकेतिक चिन्ह निश्चित करणं आवश्यक आहे. समजा तुम्हाला नकाशा भरायचा आहे, त्यासाठी कोणतं सांकेतिक चिन्ह आपण वापरलं पाहिजे हे त्या ठिकाणी निश्चित करणं आवश्यक आहे. ज्या बाबी नकाशात दाखवायच्या आहे त्यांचे नकाशातील स्थान लक्षात घेणे. उदाहरण, या ठिकाणी साओ पावलो हे अतिजास्त घनतेचं राज्य आहे. या ठिकाणी ते दाखवण्यासाठी त्याचं स्थान त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या रंगछटा वापरून त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता दाखवलेली आहे. भारतामध्ये सुद्धा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, मग पंजाब हरियाणा असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणी खाली केरळ वगैरे, त्या ठिकाणी तामिळनाडू जे प्रदेश आहेत, पश्चिम बंगाल, हे अतिजास्त घनतेचे प्रदेश आहे आणि ते एक विशिष्ट प्रकारची रंगछटा वापरून त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे व त्या ठिकाणी ते चिन्ह दाखवणे, स्थान निश्चित करणे आणि त्या ठिकाणी ते चिन्ह दाखवणं आवश्यक आहे व सूचीमध्ये पण तेच चिन्ह दाखवणं आवश्यक आहे. जे तुम्ही सांकेतिक चिन्ह निश्चित केलं असेल ते नकाशात भरा आणि ते सूचीमध्ये पण दाखवा. नकाशा भरण्यासाठी जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. थोडक्यात जास्त सरावाची आवश्यकता आहे. तुम्ही जास्तीत जास्त नकाशा त्या ठिकाणी भरण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण परीक्षेमध्ये येणार नाही. त्यासाठी भारत आणि ब्राझील
म्हणजे या ठिकाणी इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये पाठ्यक्रमामध्ये या ठिकाणी भारत आणि ब्राझील या दोन देशांची तुलना केलेली आहे. म्हणजे आपल्या दोनच देशांचे नकाशे त्या ठिकाणी विचारले जातील, एक तर भारत किंवा ब्राझील. मग त्यासाठी आपण भारत आणि ब्राझील मधील राज्य, त्यांच्या राजधान्या, तेथील नदी प्रणाली, प्राकृतिक विभाग, पिकांचा आकृतिबंध, म्हणजे कोणकोणत्या प्रकारची पिकं आहेत, प्राण्यांचे निवासस्थान, लोकसंख्येची घनता, त्या ठिकाणची प्रमुख वने, व्यवसाय, पर्यटन ठिकाणे, वाहतूक मार्ग, प्रमुख बंदरे, पर्वतशिखरे, सरोवरे, नागरी लोकसंख्येचे प्रमाण इत्यादी बाबींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण यावरतीच त्या ठिकाणी आधारित या बाबी विचारल्या जातात आणि ते नकाशा आराखड्यात भरणं त्या ठिकाणी अपेक्षित असतं. नदी दाखवायची असेल उदाहरण तुम्हाला, तर नदी दाखवण्यासाठी मुख्य नदी व तिच्या उपनद्या दाखवणं आवश्यक आहे व त्यांच्या वनाची दिशा लहान बाणांच्या साहाय्याने दाखवणं आवश्यक आहे आणि त्यांची नावं लिहिणं पण आवश्यक आहे. समजा तुम्ही नर्मदा नदी दाखवली, गंगा नदी दाखवली, तर त्या ठिकाणी मुख्य नदी दाखवा, तिच्या उपनद्या दाखवा, बाण दाखवा, वनांची दिशा कोणत्या दिशेला ती नदी वाहते तर त्यासाठी बाण दाखवा आणि त्या ठिकाणी त्या नदीचं नाव त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे की ही गंगा नदी आहे किंवा नर्मदा आहे किंवा त्या ठिकाणी लुनी नदी आहे. क्षेत्रफळी नकाशा संदर्भात प्रत्येक गटानुसार आकृतिबंध निवडणं आवश्यक आहे. आता क्षेत्रफळी नकाशा म्हणजे तो या ठिकाणी तुम्ही लोकसंख्येची घनता दाखवायची आहे. मग आता लोकसंख्येची घनता दाखवायची असेल तर त्या ठिकाणी म्हणजे कमी घनतेचा प्रदेश विशिष्ट रंगछटा वापरून दाखवा. त्यापेक्षा जास्त घनता असेल, मग त्यापेक्षा अजून त्या ठिकाणी जास्त घनता असेल तर तो वेगवेगळ्या प्रकारची रंगछटा वापरून त्या ठिकाणी तो प्रदेश दाखवा. अति जास्त घनतेचा प्रदेश असेल तो अतिशय डार्क दाखवा, डार्क रंगाने त्या ठिकाणी दाखवा, डार्क रंगछटा वापरून तो दाखवा. म्हणजे थोडक्यात क्षेत्रफळी नकाशा संदर्भात प्रत्येक गटानुसार आकृतिबंध निवडणे आवश्यक त्या ठिकाणी आहे. समजा तुम्हाला हवामान तापमान दाखवायचं असेल तर मग 0 ते 34 फूटपर्यंत असेल किंवा 35 ते 40 फूटपर्यंत आहे. म्हणजे वेगळा प्रत्येक गट वेगळा आहे, त्या गटानुसार आकृतिबंध निवडणं आवश्यक आहे. नकाशा भरताना सीस पेन्सिलचा वापर करावा. थोडक्यात आपण नकाशा भरण्यासाठी सीस पेन्सिलचा वापर करा. रंगीत पेन्सिलही वापरण्यास काही हरकत नाही. आता नवीन जी काही सूचना आलेली आहे त्यामध्ये रंगीत पेन्सिलचा तुम्ही वापर करू शकतात, परंतु स्केच पेनचा वगैरे काही वापर करायचा नाही, हे लक्षात घ्या. नकाशा आराखडा भरताना पुढील बाबी लक्षात घ्या. टिंब नकाशा म्हणजे डॉट मॅप्स, रेषा नकाशा म्हणजे लाईन मॅप्स, आणि तिसरा जो प्रकार आहे तो प्रदेश नकाशा म्हणजे एरिया मॅप्स. या ठिकाणी या बाबीला आपण लक्षात त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे. राजधानी दाखवायची असेल तुम्हाला पुढे मी सांगतोच त्याची माहिती. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी शहर दाखवायचं असेल, राजधानीचं ठिकाण दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी शहर दाखवण्यासाठी तुम्ही एक छोटा गोल त्या ठिकाणी वापरू शकतात, डार्क गोल. त्यानंतर राजधानीचं ठिकाण दाखवायचं असेल तर मग एक डार्क गोल दाखवा आणि नंतर परत कडेला दुसरा एक त्याच्यापेक्षा मोठा गोल दाखवा. म्हणजे थोडक्यात गोल जे आहे, दोन प्रकारचे गोल तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेले आहेत. हे चिन्ह, गोल जे चिन्ह आहे ते नकाशात शहर किंवा राजधानीचं ठिकाण दाखवण्यासाठी वापरावे. त्रिकोण हे चिन्ह नकाशामध्ये पर्वतांचे शिखर दाखवण्यासाठी वापरावे. उदाहरण तुम्हाला केटू दाखवायचं असेल, पिको दी नेब्लेना दाखवायचं असेल तर त्यासाठी त्रिकोण हे चिन्ह, हे सांकेतिक चिन्ह त्या ठिकाणी तुम्ही वापरलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा जे वरती तुम्हाला नदीचं मी चिन्ह दाखवलेलं आहेत, तर नदीची वहनाची दिशा कोणती आहे, ती पश्चिमेकडे वाहते का पूर्वेकडे वाहते का, त्यानुसार त्या ठिकाणी हे चिन्ह आपण त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. ज्या दिशेकडे नदी वाहत असेल त्या दिशेकडं एक टोक आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि मग हे चिन्ह नदी मार्ग दाखवण्यासाठी वापरावे. त्यानंतर या ठिकाणी खाली एक चिन्ह बघा, एक रेष दिलेली आहे. सरळ रेष असेल तर हे चिन्ह रस्ते मार्ग
दाखवण्यासाठी वापरावे. त्यानंतर तुम्हाला एखादा प्रदेश दाखवायचा आहे, उदाहरणार्थ लोकवस्ती दाखवायची, वाळवंटी प्रदेश दाखवायचा आहे, उष्ण वाळवंट दाखवायचा आहे, तर त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे रंगछटा वापरा आणि ती रंगछटा वापरून किंवा त्या ठिकाणी तिरपे रेषा वापरा, अधिकचं चिन्ह वापरा, फुल्या वापरा. असं वेगळ्या प्रकारचं कोणतंही तुम्हाला आवडेल ते सांकेतिक चिन्ह त्या ठिकाणी तुम्ही लोकवस्ती, वाळवंट दाखवण्यासाठी त्या ठिकाणी वापरू शकतात. समजा आम्ही या ठिकाणी एक विशिष्ट आकार दिलेला आहे आणि त्या आकारामध्ये त्या ठिकाणी आपण तिरपे रेषा, उभ्या रेषा, आडव्या रेषा किंवा त्या ठिकाणी फुलीचं चिन्ह, अधिकचं चिन्ह असे किंवा छोटी छोटी गोल असे वेगवेगळ्या प्रकारचे सांकेतिक चिन्ह वापरून त्या ठिकाणी लोकवस्ती किंवा वाळवंट दाखवू शकतो. या ठिकाणी गोल दाखवलेलं बघा, हे चिन्ह पर्यटन ठिकाणी दाखवण्यासाठी वापरावे. दुसऱ्या नंबरचं जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघा तो नांगरासारखा भाग त्या ठिकाणी दिसतो, आकडीसारखा भाग. हे चिन्ह बंदर दाखवण्यासाठी वापरावे. तुम्हाला चेन्नई बंदर दाखवायचं आहे, मुंबई बंदर दाखवायचं आहे, तर त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी तुम्ही विचार केला तर एखादं वेगळ्या प्रकारचं ब्राझीलमधलं एखादं बंदर दाखवायचं असेल तर हे चिन्ह बंदर दाखवण्यासाठी वापरावे. आता खाली बघा तिसऱ्या नंबरचं चिन्ह दिले विमानाचं त्या ठिकाणी चित्र आहे. ते विमानाचे चित्र जे आहेत, हे चिन्ह जे आहेत ते विमानतळ दाखवण्यासाठी वापरायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला लोहमार्ग दाखवायचा आहे, रेल्वे मार्ग दाखवायचा आहे. आता यावरती जे चिन्ह दिलेले आहेत, एक सरळ रेष आडवी मारा आणि सरळ रेष मारल्यानंतर त्यावर त्या रेषेवरती प्रत्येक छोटे छोटे आडव्या रेषा मारा. असं जे चिन्ह तयार होईल, हे चिन्ह लोहमार्ग दाखवण्यासाठी, रेल्वे मार्ग दाखवण्यासाठी वापरावे. हे जे खालचं चिन्ह मी तुम्हाला डार्कमध्ये दाखवलेलं आहे, म्हणजे एक विशिष्ट रंग, काळा रंग त्या ठिकाणी घेतलेला आहे. हे चिन्ह पश्चिम घाट, पूर्व घाट, लोकसंख्येची घनता दाखवण्यासाठी वापरू. मी थोडक्यात रंगछटा वापरायचे आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटा वापरून त्या ठिकाणी तुम्ही पश्चिम घाट किंवा पूर्व घाट किंवा लोकसंख्येची घनता त्या ठिकाणी दाखवू शकतात. नकाशा भरल्यानंतर तुम्ही समजा नकाशा भरला विद्यार्थी मित्रांनो, नकाशा भरल्यानंतर नेमकं काय करायचं? एक, नकाशाचं नाव द्या. तुम्हाला ज्या देशाचा नकाशा भरायला सांगितलं असेल त्या देशाचं नाव तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे, हेडिंग दिलं पाहिजे. उदाहरणार्थ भारत असं नाव द्या किंवा त्या ठिकाणी ब्राझील अशा प्रकारचं त्या ठिकाणी नकाशामध्ये नाव द्या. नंतर दिशादर्शक बाण दाखवणं. कोणताही नकाशा तुम्ही चांगला अभ्यासा बघा, त्यामध्ये त्या ठिकाणी दिशादर्शक नकाशा हा दिशादर्शक बाण दाखवलेला असतो. या ठिकाणी बघा अशा पद्धतीचं चिन्ह असतं आणि वरती एक बाण दाखवलेलं आहे, वरती ऊ लिहिले आहे. ऊ याचा अर्थ उत्तर दिशा, म्हणजे वरची दिशा जी आहे ती उत्तर दिशा आहे असा त्याचा अर्थ होतो. सांकेतिक चिन्हासंदर्भात सूची देणं महत्त्वाचं आहे. हे बघा आता सूची कशी द्यायची मी तुम्हाला दाखवलेली आहेत. समजा तुम्हाला 6 बाबी दिलेल्या असतात, 4 बाबी तुम्हाला त्या नकाशा आराखड्यामध्ये भरणं अपेक्षित असतं, म्हणजे आवश्यकच आहे. 4 मार्क 4 गुण त्या ठिकाणी दिलेले असतात. मग आता एक आकडा टाकला तुम्ही, एक अंक लिहिला, त्याला कंस करा, पुढे एक चौकोन तयार करा आणि पुढं त्या चौकोनाच्या पुढे त्याचं नाव लिहा. उदाहरणार्थ समजा मी 1 नंबरचं घेतलं, K2 घेतलं, मग त्रिकोण दाखवा त्या चौकोनामध्ये. त्रिकोण हे सांकेतिक चिन्ह त्या ठिकाणी वापरा आणि पुढे त्याला नाव द्या, ते कशाचं आहे, K2. नंतर दुसरा क्रमांक समजा तुम्ही एखादी नदी दाखवली आहे, त्या नदीचं चिन्ह द्या आणि पुढे त्याचं नाव लिहा, समजा गंगा. तिसऱ्या नंबरला समजा राजधानीचं ठिकाण दाखवायचं आहे, तर तुम्ही एक छोटा गोल आणि त्याच्यावरती परत एक दुसरा गोल वापरा आणि त्यापुढं नाव लिहा, नवी दिल्ली. चौथं तुम्हाला समजा एका ठिकाणी एखादा प्रदेशित वाळवंट दाखवायचं आहे, मग ते विशिष्ट प्रकारच्या रेषा वापरा, आडव्या, तिरप्या, उभ्या किंवा क्रॉस तयार करा किंवा एक विशिष्ट त्या ठिकाणी पूर्ण डार्क रंग जरी वापरलं, पेन्सिलने डार्क जरी केलं तो भाग तरी चालेल. त्या ठिकाणी उष्ण वाळवंट किंवा त्या ठिकाणी शीत वाळवंट असे, म्हणजे थोडक्यात जे सांकेतिक चिन्ह तुम्ही नकाशा भरताना वापरलं असेल तेच चिन्ह सूचीमध्ये देणं त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि अशा पद्धतीने सूची तयार करा मस्तपैकी. या ठिकाणी बघा एक नकाशा, भारताचा नकाशा घेतलेला आहे आणि त्या नकाशामध्ये
त्या ठिकाणी एक सूची तयार केलेली बघा. आता ते हिमालय मी दाखवलेले आहेत. आता हिमालय मी त्या ठिकाणी हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. नंतर दुसरा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, तो विशिष्ट निळ्या रंगाने त्या ठिकाणी दाखवलेला बघा. द्वीपकल्पीय प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश मी पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे. त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश म्हणजे समजा उदाहरणतः पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश किंवा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश हा मी त्या लाल रंगाने दाखवलेला आहे. आणि द्वीपसमूह म्हणजे भारतीय बेटं, त्या ठिकाणी मी ते भारतीय बेटं जे आहेत त्या ठिकाणी गोल गोल छोटे गोल गोल त्या ठिकाणी वापरलेले आहे. थोडक्यात छोटे गोल गोल हे सांकेतिक चिन्ह मी त्या ठिकाणी भारतीय बेटं दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. इथं अंदमान निकोबार बेट समूह किंवा लक्षद्वीप बेट समूह हे नाही बघा छोटे छोटे गोल वापरून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि त्याचे अंक पण त्या ठिकाणी दिलेले बघा. 1 नंबर काय हिमालय आहे, समजा एक आकडा दिला इथं मी एक आकडा टाकला, विशिष्ट रंगछट म्हणजे विशिष्ट सांकेतिक चिन्ह त्या ठिकाणी ते मी वापरलं आणि ते सूचीमध्ये पण तेच चिन्ह आहे बघा. मी जे चिन्ह मी नकाशा भरताना वापरलं तेच त्या ठिकाणी सूचीमध्ये पण मी तेच दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सूची तयार करा आणि नकाशा त्या ठिकाणी व्यवस्थित भरा. आता त्या ठिकाणी बघा एक नकाशा त्या ठिकाणी दिलेला आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर त्या ठिकाणी हिमालय दाखवलेलं बघा. पश्चिम हिमालय दाखवला, तर पश्चिम हिमालय हा विशिष्ट रंगाने दाखवला. नंतर पूर्व हिमालय दाखवला व इकडं पूर्वेकडं. नंतर त्या ठिकाणी पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश. आता पश्चिम हिमालयाच्या खाली बघा थोडासा लाईट म्हणजे त्या ठिकाणी फिकट रंगाचा जो भाग आहे तो पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश आहे. ते नाव पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर थरचे वाळवंट म्हणजे उष्ण वाळवंट आपण ज्याला म्हणतो, राजस्थानचे वाळवंट, तो बघ त्या ठिकाणी थोडासा त्याच्यापेक्षा थोडासा गडद रंगाने दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे हा क्षेत्रफळी नकाशा आहे. या ठिकाणी विशिष्ट रंगछटा वापरून डार्क किंवा लाईट, फिकट अशा प्रकारचे रंगछटा वापरून त्या ठिकाणी तो प्रदेश दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडंसं वेगळं पण प्रत्येक बाबीमध्ये वेगळं पण आपल्याला पाहायला मिळतं. नंतर त्या ठिकाणी पश्चिम घाट बघा. या ठिकाणी पश्चिम घाट दाखवला. अरबी समुद्राचे लगत प्रथम पश्चिम किनारी मैदानी प्रदेश आहे आणि त्यानंतर जो भाग आहे त्या ठिकाणी तो सह्याद्री पर्वताचा म्हणजे पश्चिम घाटाचा त्या ठिकाणी आहे, तो त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे पूर्व घाट त्या ठिकाणी आहे बघा. पूर्वेकडे बघा पूर्व घाट आहे. पहिला म्हणजे बंगाल उपसागराला लगत जो प्रदेश आहे तो काळ्या रंगाने दाखवलेला तो पूर्व किनारी मैदानी प्रदेश आहे आणि त्याच्या नंतर जो थोडासा फिकट रंग दाखवलेला आहे तो त्या ठिकाणी पूर्व घाटाचा प्रदेश त्या ठिकाणी आहे. पूर्व घाट प्रदेश त्या ठिकाणी आहे. आणि खाली सूची पण बघा. जे सांकेतिक चिन्ह मी नकाशा भरताना वापरलं तेच सांकेतिक चिन्ह मी त्या ठिकाणी सूचीमध्ये पण दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मग सांगितलं की या ठिकाणी सूची बघा. आता या ठिकाणी काही भाग उदाहरण सांगायचं झालं तर त्या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीचे मैदान, पश्चिम किनारपट्टीचं मैदान दाखवलेलं आहे भारताच्या नकाशामध्ये. तर किनारपट्टीचा मैदानी प्रदेश दाखवायचा आहे. मग पश्चिम किनारपट्टीचा मैदानी प्रदेश दाखवायचा आहे तर त्यासाठी आडव्या रेषा वापरल्या बघा. सूचीमध्ये पण आडव्या रेषा दिल्या बघा. आडव्या रेषा दिलेल्या आहे म्हणजे असे तुम्ही नकाशा भरताना थोडंसं वेगळं पण तुम्ही करू शकतात. या ठिकाणी बघा आता पश्चिम किनारपट्टीचं मैदान जे आहे ते आडव्या रेषा वापरून त्या ठिकाणी दाखवला तो भाग. सूचीमध्ये पण तोच भाग बघा आडव्या रेषा दाखवलेल्या आहेत. नकाशात आडव्या रेषा आहेत, सूचीमध्ये पण आडव्या रेषा आहेत. म्हणजे थोडक्यात जे सांकेतिक चिन्ह तुम्ही निश्चित कराल ते नकाशा भरताना ते सांकेतिक चिन्ह हे त्या ठिकाणी सूचीमध्ये आलं पाहिजे. नंतर इकडे बघा या ठिकाणी उभ्या रेषा ज्या आहेत पूर्व किनारपट्टीचे मैदान. आता पूर्व किनारपट्टीचे जे मैदान आहे ते उभ्या रेषाने दाखवलेले आहेत. म्हणजे थोडक्यात नकाशा भरताना ज्या उभ्या रेषा दाखवल्या त्या सूचीमध्ये पण उभ्या रेषा दाखवल्या. नकाशा भरताना आपण जे सांकेतिक चिन्ह किंवा त्या ठिकाणी एखादी जी सांकेतिक चिन्ह किंवा जी एखादी दुसरी बाब निश्चित करू तीच आपण त्या ठिकाणी सूचीमध्ये पण दाखवली पाहिजे. प्रश्न क्रमांक 4 बघा. समजा बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला. प्रश्न क्रमांक 4 हा कंपल्सरी नकाशा आराखडा भरण्यासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. प्रश्न 4 हा नकाशा आराखडा भरण्याचा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या.
आता हा प्रश्न समजा उदाहरणार्थ तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला गेला की ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. आता 6 बाबी दिलेल्या असतील, कोणत्याही 4 बाबी तुम्ही दाखवणं अपेक्षित आहे, कारण त्यासाठी 4 गुण त्या ठिकाणी दिलेले आहे. पिको दी नेब्लिना 2, महाराजा बेट, रिओ ग्रांडे बंदर, ॲमेझॉन नदी, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आणि साओ पावलो. हे अति जास्त घनतेचं त्या ठिकाणी राज्य आहे साओ पावलो. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 बाबी दिलेल्या आहेत. त्यापैकी तुम्हाला किती दाखवायच्या नकाशा आराखड्यामध्ये? ब्राझीलच्या नकाशा आराखड्यामध्ये तुम्हाला 4 बाबी दाखवणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे, म्हणजे आवश्यक आहे, गरजेचं आहे. तर तुम्हाला 4 मार्क किंवा 4 गुण त्या ठिकाणी मिळू शकतील. आता या ठिकाणी मी भरलेलं बघा, नकाशा आराखडा मी कशा पद्धतीने भरलेलं आहे बघा तुम्ही. आता मी या ठिकाणी ॲमेझॉन नदी दाखवलेली आहेत. आता ॲमेझॉनचा मुख्य पुरावा म्हणजे मुख्य ॲमेझॉन नदी मी दाखवली आणि त्यानंतर त्या ठिकाणी मी तिच्या ॲमेझॉनच्या ज्या उपनद्या आहेत त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आणि नाव पण त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा, ॲमेझॉन नदी. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरी बाब जी मी तुम्हाला दाखवली तिथं आता पिको दी नेब्लिना हे जे काही शिखर आहे, ब्राझीलमधलं उंच शिखर आहे, ते मी त्रिकोणाच्या साहाय्याने दाखवलेलं आहे. आणि तिथं त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, क्रमांक त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ॲमेझॉन नदी जी दाखवली मी 4 नंबरला त्या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि म्हणून ते 4 क्रमांक त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर मी ब्राझीलची जी राजधानी बघा इथं पूर्ण मला तो नकाशा भरून घेऊ द्या आणि नंतर मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बघा सूची अशा पद्धतीने मी तयार केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी सूचीमध्ये काय दाखवलं, 1 नंबरचा जी बाब दाखवली ती एक त्रिकोण, सूचीमध्ये त्रिकोण म्हणजे एक आयत तयार केला आणि त्यामध्ये त्रिकोण दाखवला. आणि तो त्रिकोण हे सांकेतिक चिन्ह कशासाठी वापरले मी, की ब्राझीलमधील पिको दी नेब्लिना हे जे उंच शिखर आहे ते दाखवण्यासाठी मी त्रिकोण हे सांकेतिक चिन्ह वापरलं आणि तेच नकाशा भरतानासुद्धा वापरलं. त्याला क्रमांक पण दिलेला आहे. 1 नंबरला मी ते दाखवलं त्रिकोण, नकाशा भरताना पण त्या ठिकाणी तो 1 नंबर त्याने दिलेला आहे, प्रथम क्रमांक दिलेला आहे. नंतर दुसरं जे आहेत महाराजा बेट आहे. आता महाराजा बेट जे आहे त्या ठिकाणी ते बेट म्हणजे ॲमेझॉन नदीच्या मुखाशी त्या ठिकाणी ते तयार झालेलं आहे. मग त्याच ठिकाणी ते बेट दाखवलेलं बघा, विशिष्ट रंग वापरला मी त्या ठिकाणी आणि तो रंग वापरून त्या ठिकाणी ते नकाशामध्ये पण तोच रंग वापरला आणि सूचीमध्ये पण तोच रंग वापरला. नंतर तिसरा नंबर बघा, रिओ ग्रांडे बंदर आहे बघा. या ठिकाणी मी खाली दाखवलं बघा 3 नंबरला रिओ ग्रांडे बंदर. नाव पण दिलं, त्याला क्रमांक पण दिला आणि चिन्ह त्या ठिकाणी सांकेतिक चिन्ह जे आहे ते वापरलेलं आहे. त्यानंतर 4 नंबरचं मी तुम्हाला सांगितलं की ॲमेझॉन नदी मी त्या ठिकाणी दाखवलेली आहे बघा. तर ॲमेझॉनची दिशा जी आहे ती इकडं वरती जर बघितलं तुम्ही ते पश्चिमेकडे वाहत जाते आणि मग त्या ठिकाणी तिकडे एक टोक केलेलं आहे बघा आणि 2 टोकं या ठिकाणी हे पश्चिम इकडं त्या ठिकाणी पूर्वेकडे वाहत जाते ती ॲमेझॉन नदी पूर्वेकडे वाहत जाते आणि इकडं पश्चिमेकडे त्या ठिकाणी 2 टोकं आहेत. म्हणजे पश्चिमेकडे तिथं उगम त्या ठिकाणी झालेला आहे पेरू देशामध्ये अँडीज पर्वतात. या ठिकाणी तिच्या उपनद्या पण त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहेत. आणि 5वी जी बाब आहे ती ब्राझीलची जी राजधानी आहे ती एक गोल दाखवला बघा या ठिकाणी, सिंगल गोल दाखवला. तुम्ही त्या ठिकाणी असा एक सिंगल गोल आणि त्यानंतर परत एक दुसरा गोल त्या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता. म्हणजे राजधानी दाखवण्यासाठी 2 गोल त्या ठिकाणी वापरावे. आता बघा या ठिकाणी मी दाखवलेलं बघा, या ठिकाणी 5वा नंबर तुम्ही नकाशामध्ये बघा, 5 क्रमांक आणि ती एक छोटा गोल आणि
त्याच्यावरती एक दुसरा गोल त्या ठिकाणी दाखवलेला म्हणजे जी ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी मी या गोलने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आता मी ब्राझीलचा नकाशा घेतला एक आणि भारताचा घेतलेला आहे. ब्राझीलचा आपण भरून घेतला, कशा पद्धतीने भरला, कशा पद्धतीने सूची दाखवली, त्याचे अंक कसे दिले, म्हणजे त्याला त्याचे मार्किंग केलेले आहेत, क्रमांक दिलेले आहेत. पहिला क्रमांक काय दाखवला, दुसरा काय दाखवला, तिसरा काय, चौथा काय. मी इथं 5 दाखवले, तुम्ही फक्त 4च दाखवू शकता किंवा 5ही दाखवले तर काही अडचण नाही. प्रश्न 4 भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. कोणत्याही 4 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. थोडक्यात 6 बाबी तुम्हाला मी सांगितलं की 6 बाबी विचारल्या जातात आणि 4 बाबी नकाशा आराखडा भरताना आपण त्या ठिकाणी भरल्या पाहिजे किंवा दाखवल्या पाहिजे. ती माहिती भरली पाहिजे आणि सूची तयार केली पाहिजे. तुम्ही समजा नकाशा आराखडा भरला आणि सूची तयार केली नाही तर तुम्हाला मार्क भेटणार नाही. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे जे सांकेतिक चिन्ह तुम्ही नकाशा भरताना वापरला असेल तेच सांकेतिक चिन्ह तुम्ही सूची भरताना वापरावे आणि त्याला नाव पण त्या ठिकाणी दिलं पाहिजे, क्रमांक पण त्या ठिकाणी आपण त्याला दिला पाहिजे. आता बघा, भारताच्या नकाशा आराखड्यात आपल्याला माहिती भरायची आहे आणि त्याची सूची तयार करायची आहे. मग आता कोणकोणत्या बाबी विचारलेल्या आहेत? नवी दिल्ली दाखवायची आहे, केटू शिखर दाखवायचं आहे, उष्ण वाळवंट म्हणजे राजस्थानचे वाळवंट, थरचे वाळवंट दाखवायचे आहे, केरळ हे राज्य दाखवायचं आहे, चेन्नई बंदर दाखवायचं आहे आणि सिक्कीम. आता या ठिकाणी 6 बाबी दिल्या, मी त्यापैकी 5 बाबी या ठिकाणी नकाशामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हा जो भारताचा नकाशा आराखडा आहे, या ठिकाणी वरती मी नाव पण दिलं भारत, म्हणजे आपण ज्या देशाचा नकाशा भरत आहोत त्या देशाचं नाव या ठिकाणी वरती दिलं पाहिजे. या ठिकाणी प्रथम तर मी 1 नंबरला त्या ठिकाणी नवी दिल्ली जी भारताची राजधानी आहे. बघा, एक छोटा गोल आणि त्यावरती दुसरा गोल म्हणजे 2 गोल या ठिकाणी मी दाखवलेले आहेत. आणि सूचीमध्ये पण त्या ठिकाणी तेच दाखवलेले बघा. सूची चौकोनामध्ये मी तोच गोल दाखवलेला आहे, म्हणजे जो गोल मी या ठिकाणी नकाशा भरताना दाखवला तोच मी सूचीमध्ये पण दाखवलेला आहे आणि त्याला क्रमांक दिले 1 नंबर या ठिकाणी बघा. 2 नंबर मी त्रिकोण दाखवला, केटू जे शिखर आहे जम्मू काश्मीरमधलं केटू शिखर, त्या ठिकाणी मी त्रिकोणाच्या साहाय्याने दाखवलेलं आहे आणि दुसरा क्रमांक त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे बाब क्रमांक 2. तिसरं बघा, या ठिकाणी तिसरं जे उष्ण वाळवंट, मी विशिष्ट रंगछटा वापरून तो प्रदेश दाखवला. क्षेत्रफळी नकाशा त्या संदर्भात जसं मी तुम्हाला सांगितलं की विशिष्ट रंगछटा वापरून तुम्ही प्रदेश उष्ण वाळवंट दाखवले. त्याला क्रमांक पण त्या ठिकाणी दिलेला आहे, 3 नंबरला उष्ण वाळवंट त्या ठिकाणी आहे. 4 नंबरला बघा केरळ, तुम्ही जर दक्षिणला बघितलं तर केरळ, या ठिकाणी मी 4 नंबरचा क्रमांक त्या बाबीला दिलेला आहे, नाव पण दिलेलं आहे केरळ आणि विशिष्ट हिरव्या रंगाची रंगछटा वापरून त्या ठिकाणी तो केरळ दाखवलेला आहे. 5 नंबरला बघा बंदरचं चिन्ह आहे बघा, चेन्नई बंदर. आता कोणतं चिन्ह वापरावं बंदर असं दाखवण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि अशा पद्धतीने चेन्नई बंदर पण त्या ठिकाणी मी दाखवलेलं आहे, त्याला क्रमांक पण दिलेला आहे आणि सूचीमध्ये पण ते त्या ठिकाणी वापरलेले आहेत. आता बघा ही सूची बघा, की थोडक्यात आपण भारताचा नकाशा भरताना ज्या ज्या बाबी मी 5 बाबी त्या दाखवल्या, 5 ठिकाणी मी 5 प्रकारचं सांकेतिक चिन्ह वापरलं आणि तेच सांकेतिक चिन्ह मी सूची भरताना त्या ठिकाणी वापरलेलं आहे. बघा सूची अशा पद्धतीने सूची तयार करा. सूची नाव लिहा, डॅश करा, खाली एक आकडा टाकायचा, पुढं चौकोन तयार करायचा आणि त्याच्यापुढे त्याचं नाव लिहायचं. बघा, तो उदाहरण 1 आकडा, पुढे एक मी चौकोन तयार केला. आता मला नवी दिल्ली दाखवायची आहे, तर मग नवी दिल्ली दाखवण्यासाठी मी कोणतं सांकेतिक चिन्ह वापरलं, छोटा गोल आणि त्याच्यावरती परत एक गोल, तेच सांकेतिक चिन्ह त्या ठिकाणी सूचीमध्ये दाखवलेलं आहे बघा. नंतर 2 नंबरचं काय, मी केटू त्या ठिकाणी शिखर दाखवलेले आहेत, मग ते त्रिकोणाने त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. 2 नंबर बघा, आकडा दिला 2, त्या चौकोनामध्ये त्या ठिकाणी मी त्रिकोण दाखवला गुलाबी आणि त्याला नाव दिलं केटू. नंतर आहे 3 नंबर उष्ण वाळवंट, म्हणजे ज्याला आपण थरचे वाळवंट म्हणतो किंवा राजस्थानचे वाळवंट म्हणतो किंवा त्याला भारतीय महावाळवंट असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं.
आणि मग ते विशिष्ट रंग वापरून मी त्या ठिकाणी सूचीमध्ये नकाशात जो रंग वापरला तोच मी सूचीमध्ये पण दाखवलेला आहे आणि त्याला नाव पण दिलेलं उष्ण वाळवंट. नकाशात पण नाव दिलेलं आहे आणि क्रमांक पण त्या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तो नकाशा भरला पाहिजे. आता केरळ 4 नंबरची सूची काय तयार केली? हे रंगाचा एक मी काय एक चौकोन घेतला, त्यामध्ये हिरवा रंग दाखवला आहे. नकाशा भरताना सुद्धा हिरवा रंग दाखवला. केरळ दाखवण्यासाठी मी हिरवा रंग वापरलेला आहे. त्यानंतर आहे चेन्नई बंदर. बघा, चेन्नई बंदर दाखवण्यासाठी मी 5 क्रमांक दिलेला आहे. विशिष्ट सांकेतिक चिन्ह त्या ठिकाणी वापरलेले जे निश्चित आहे. बंदर दाखवण्यासाठी हे चिन्ह नेहमी वापरायचं आणि त्याला नाव पण दिलेलं आहे चेन्नई बंदर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने या ठिकाणी आपण अशा पद्धतीने आपण नकाशा आराखडा कसा भरावा हे त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तुम्ही अजून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सराव करा आणि 4पैकी 4 मार्क 4 गुण तुम्हाला कसे प्राप्त करता येईल या दृष्टिकोनातून तुम्ही त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे आणि थोडक्यात अभ्यास केला पाहिजे. सर्व नकाशे आपण त्या ठिकाणी व्यवस्थित आराखड्यात भरले पाहिजे. सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी भरून बघितल्या पाहिजे. प्रत्येकदा त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.